गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या एका पत्रा उघडप असताना ही प्रवास करणाऱ्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा मुद्दा थेट विधानसभेत पोहोचला। यावरून राज्यभरात चर्चा झाली, जोरदार चर्चा रंगली। असाच धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले इथल्या हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत घडलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाची बस क्रमांक MH07C7990 ही बस पन्हाळ्याहून असुर्ले पोर्ले दरम्यान धावत होती। दरम्यान आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल असुर्ले पोर्लेची विद्यार्थिनी शुभश्री लहू पाटील ही पन्हाळ्याहून या बसमध्ये शाळेला येण्याच्या निमित्ताने प्रवास करत होती। दरम्यान एसटी दालमिया शुगर कारखान्यासमोर स्टॉप घेत असताना अचानक या विद्यार्थिनीच्या पायाखालील एसटीचा पत्रा सरकला आणि ती थेट एसटीच्या इंजिनमध्ये अडकली। आज सकाळी 10च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलाय। ही एक इमेज समोर आली आहे, अत्यंत धक्कादायक इमेज आहे। या विद्यार्थिनीच्या पायाला लागलेला आहे, सुदैवाने ती बचावली आहे। ग्रामीण रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। ती उतरायला जायला आणि बस मधला पत्रा बाजूला व्हायला ती इंजिनवर पडली। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांना अधिक विचारूया। ज्ञानेश्वर, अत्यंत धक्कादायक प्रकारे त्या विद्यार्थिनीच्या जीवावर बेतलं असतं। कोल्हापुरात असुर्ले पोर्ले ते पन्हाळा दरम्यान ही एसटी आहे ती प्रवासी वाहतूक करत होती। याच वेळी हा सगळा प्रकार घडलाय। कॉलेजला जाणारे ज्या मुले आहेत, शाळकरी मुले आहेत, ते या बसमधूनच प्रवास करत होता आणि ज्यावेळी ते उतरत होते त्यावेळी अचानकपणे आहे ते बसचा पत्रा आहे तो कट झालेला खाली कोसळला आणि त्यामुळे ही विद्यार्थिनी आहे ती थेट जाऊन इंजिनमध्ये जाऊन अडकली आणि या विद्यार्थिनीला गंभीर अशी दुखापत झाली। एकूणच पाहायला गेलं तर एसटी महामंडळाचा गलतन कारभार आहे तो पुन्हा एकदा या अपघातामुळे आहे ते समोर आलेलं आहे। ही जर एसटी बस धावती असती आणि जर ही विद्यार्थिनी पडली असती तर मोठा अनर्थ आहे तो घडला असता आणि एसटी ज्या पद्धतीनं प्रवासी वाहतूक करत असतात, प्रवाशांच्या अशा पद्धतीनं जर धोकादायक वाहतूक होत असेल तर त्या कारभारावरती कशा पद्धतीनं हा वचक ठेवायचा हा एक प्रश्नच आहे। आपल्याला माहितच आहे की कोणत्याही एसटीचं फिटनेस झाल्याशिवाय किंवा तपासणी झाल्याशिवाय ती बाहेर सोडली जात नाही। मग अशा पद्धतीनं तुटकी फुटकी एसटी बाहेर कशा पद्धतीनं सोडली गेली याची आता चौकशी होणार का आणि या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांच्यावरती कारवाई होणार का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण माहिती दिली त्याबद्दल।